अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश स्वामींनी सर्व स्वामी भक्तांसाठी पाठवला आहे. ज्या भक्तांच्या कानावर आजचा हा संदेश पडणार आहे त्या भक्तांच्या जीवनामध्ये अमूलाग्र असे मोठे चमत्कार घडणार आहेत. ज्याची कधी आशा देखील तुम्ही केली नव्हती असे चमत्कार तुमच्या जीवनात घडतील. ज्या गोष्टींची तुम्ही आशा सोडली होती त्या गोष्टी अचानकपणे तुम्हाला मिळतील. म्हणून आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमचं आयुष्य एक पवित्र ग्रंथ आहे ज्यात प्रत्येक क्षण तुमचा नवा अध्याय बनतो. ते अध्याय कसे लिहायचे हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. तुमचं भविष्य कधी उज्ज्वल होईल ते तुम्हाला कधीच माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येक क्षण तुमचं सर्वोत्तम द्या. आयुष्य म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो. जीवनातील संघर्ष म्हणजे यशाचा पाया. संघर्षाशिवाय खऱ्या यशाचा आनंद मिळत नाही. तुमचं जीवन शांत आणि सुखी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची शांती जपावीच लागेल. आयुष्य जगताना तुमचे निर्णय तुमच्या भविष्याचा पाया बनवतात. त्यामुळे ते नेहमी विचारपूर्वक घ्या. तुमचं आयुष्य इतरांना प्रेरणा देणारं बनवा, कारण त्यामुळे तुमचं स्वतःचं जीवन अर्थपूर्ण होईल. तुमचं मन ज्या विचारांनी भरलेलं असतं ते विचार तुमचं आयुष्य बदलू शकतात. जीवनात नेहमी धैर्य ठेवा, कारण धैर्याशिवाय कोणत्याही अडथळ्यांवर मात करणं कठीण असतं. तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा. जीवनातील प्रत्येक क्षण नवीन गोष्टींचा अनुभव देतो. फक्त त्या अनुभवांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त तुमच्या विचारांमध्ये बदल करण्याची गरज असते. आयुष्यात कोणताही अडथळा येईल तरी त्याला सामोरं जाणं धैर्य ठेवा. तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता. जीवनात मोठी स्वप्न बाळगा आणि त्या स्वप्नांसाठी धैर्याने पुढे चला. तुमचं जीवन जर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर तुम्हाला आनंद आणि यश नेहमीच मिळेल. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी गरज आहे ती स्नेह, प्रेम आणि कृतज्ञतेची. तुमचं आयुष्य एका दिव्यासारखं असलं पाहिजे जे इतरांच्या अंधकाराला दूर करेल. आयुष्यातील अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांना नव्या संधीसारखं मानून पुढे जा. तुमचं आयुष्य ज्या विचारांनी भरलेलं असेल ते विचार तुमचं भविष्य घडवतील. तुमचं जीवन एका वेलीसारखं आहे. ज्या वेलीला सूर्यप्रकाश मिळाला तर ती अधिक फुलते. तुमचं मन जर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर कोणतीही समस्या तुमचं काहीच नुकसान करू शकत नाही. आयुष्य म्हणजे वेळेचं योग्य नियोजन. योग्य नियोजनाने तुम्ही यशस्वी होऊ शकता. जीवनात आनंद शोधायचा असेल तर छोट्या छोट्या गोष्टींची कदर करायला शिका, कारण त्यातूनच तुम्हाला आनंद मिळणार आहे. तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये आनंद पसरवा. तुमचं भविष्य कसं असेल हे ठरवण्यासाठी तुमच्या आजच्या या विचारांवरती लक्ष केंद्रित करा. जीवनात आत्मविश्वास हा यशाचा मुख्य आधार आहे. आत्मविश्वास कधीच गमावू नका. तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकता. जीवनातील प्रत्येक अडचण ही एक शिकवण असते. त्या शिकवणीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमचं आयुष्य एका कोऱ्या कागदासारखं आहे. त्यावर चांगल्या विचारांनी रेखाटणी करा, आकृती काढा. जीवनात यश मिळवण्यासाठी तुमचं मन आणि मनगट दोन्ही मजबूत असलं पाहिजे. तुमचं आयुष्य जेव्हा ध्येयाने भरलेलं असेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक क्षण महत्त्वाचा वाटेल. आयुष्यात कुठलंही स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जीवनात आनंदी राहायचं असेल तर इतरांच्या यशातही आनंद तुम्हाला मानायला शिकावं लागेल. तुमचं मन जर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर कोणतीही समस्या तुम्हाला फार मोठी वाटणार नाही. जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो क्षण कधीच वाया घालवू नका. भूतकाळाची चिंता करून आजचं वर्तमान कधीच खराब करून घेऊ नका, कारण आजचं वर्तमान तुमचं भविष्य ठरवणार आहे. तुमचं आयुष्य एका नदीसारखं असलं पाहिजे जे सतत पुढे जात राहील. आयुष्यात जेव्हा काही अशक्य वाटेल तेव्हा तुमच्या मनाचा पाया मजबूत करा, कारण जर मन मजबूत असेल तर आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसेल. तुमचं जीवन तुमच्या आजच्या विचारांवर अवलंबून आहे. म्हणून आजचे विचार चांगले आणि सकारात्मक ठेवा. तुमचं भविष्य आनंदी आणि सुखी राहील.
जीवनात ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रण नाही त्याचं जास्त टेन्शन कधीच घेऊ नका. तुमचं आयुष्य एका दारासारखं आहे जिथे नवीन संधी कधीही टकटक करू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि संयम हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. तुमचं जीवन बदलण्यासाठी कोणाचीही मदत तुम्हाला लागणार नाही, फक्त तुमचा दृढ निश्चय महत्त्वाचा आहे. तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेत घडते, त्यामुळे संयम ठेवा आणि पुढे चालत राहा. आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, जिथे जसे सूर लावाल तसं ते अधिक गोड होईल. तुमचं मन जर चांगल्या विचारांनी भरलेलं असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या गोष्टींचा सतत पाठपुरावा करा. तुमचं आयुष्य नेहमी इतरांसाठी प्रेरणादायी बनवा, कारण तेच तुमचं खऱ्या अर्थाने यश असेल. तुमच्याकडे पाहून लोक काय बोलतील याचा जास्त विचार करू नका, कारण लोक कधी तुम्हाला चांगलं बोलतील तर कधी नावही ठेवतील. म्हणून लोक काय म्हणतात यापेक्षा आपल्याला काय बनायचं आहे यावरती जास्त लक्ष केंद्रित करा. जीवन हे एखाद्या प्रवासासारखं आहे, जिथे सुख दुःखाच्या वळणांमधून चालताना आपल्याला नवीन अनुभव घेत असतो आणि अधिक आपण परिपक्व होत असतो. यश किंवा अपयश हा जीवनाचा अंतिम उद्देश नसतो, तर या प्रवासात आपण किती शिकतो आणि किती कोणाला मदत करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. जीवनात प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येते. त्याकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पहा. आपण ज्या क्षणांमध्ये असतो त्याचा पूर्णपणे आनंद घ्या, कारण हे क्षण पुन्हा परत येणार नाहीत. जीवनात प्रत्येक गोष्ट ही ठरलेल्या वेळेत होते, फक्त आपल्याला संयम आणि विश्वास ठेवून वाट बघण्याची गरज असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या आणि वाईट अनुभवाला स्वीकारा, कारण ते तुम्हाला नवीन गोष्टी शिकवतात. जीवनात आपण जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण कधीच इतरांना हरवण्याचा हेतू कधीच ठेवायचा नाही. प्रत्येक सकाळ ही नव्या संधीचं दार उघडते. ती संधी ओळखा आणि तुमचं सर्वोत्तम द्या. जीवन म्हणजे स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा एक सुंदर प्रवास आहे. आयुष्य जगताना आपल्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर विश्वास ठेवला तर कुठलंच ध्येय अशक्य नाही. जीवनात कोणत्याही संकटाला हरवण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास गरजेचा आहे. तुमचं भविष्य घडवण्याची जबाबदारी तुमच्याच हातात आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेतला पाहिजे. जीवनात अनेक वेळा अपयश येते, पण त्या अपयशातून शिकून पुढे जाणं हेच खरं यशाचं गमक आहे. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्यांना स्वीकारा आणि जे बदलू शकतात त्यावर काम करा. आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कशासाठी तरी येतच असते. त्यांच्याकडून जे काही शिकायचं आहे ते मनापासून शिका. जीवनात शिस्त आणि सातत्य ठेवलं तर कोणतंही ध्येय साध्य करणं अशक्य नाही. तुमचं जीवन एका पुस्तकासारखं आहे. प्रत्येक पान तुमचं भविष्य घडवतं, त्यामुळे प्रत्येक पान विचारपूर्वक लिहा. जीवनात खरेपणाने वागलं तर कोणतीही समस्या तुमचा मार्ग रोखू शकत नाही. तुमचं मन जर शांत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकता. तुमचं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणा. जीवन हे एक असं दान आहे जिथे प्रत्येक क्षणाला तुम्ही कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रण नाही त्यांच्यावर चिंता करण्यापेक्षा तुम्हाला शक्य असलेल्या गोष्टींवरती जास्त लक्ष केंद्रित करा. आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न कधीही थांबवू नका. तुमचं मन जर शांत असेल तर तुमचं जीवन अधिक सोपं आणि सुंदर बनू शकतं. जीवनात कधीच घाई करू नका. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आली की घडते. फक्त संयम असायला पाहिजे. तुमच्या आयुष्याला अर्थ द्यायचा असेल तर तुमचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. जीवनात जोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडत नाही तोपर्यंत अपयश कधीच अंतिम नसतं. कारण जोपर्यंत आपण प्रयत्न करतो तोपर्यंत आपण यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो. म्हणून प्रयत्न कधीच सोडू नका. तुमचं मन जर मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरं जाऊ शकता. जीवनात फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न नक्की करा. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. तुमचं जीवन जर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर तुम्ही नेहमी आनंदी, सुखी आणि समाधानी राहाल. आयुष्य म्हणजे एखादी लाट आहे. कधी ती वर जाते, कधी खाली, पण नेहमीच पुढे जात असते. जीवनात मेहनत हीच यशाचं खरं कारण आहे. मेहनत करणाऱ्याला कधीही यश नाकारलं जात नाही. तुमचं आयुष्य जेव्हा चांगल्या विचारांनी समृद्ध असेल तेव्हा तुम्हाला खरी शांती मिळेल. जीवनात
ज्या गोष्टींनी तुम्हाला खूप त्रास दिला त्या गोष्टींमधून शिकून तुम्ही अधिक परिपक्व व्हाल. तुमच्या मनातील भीती काढून टाका. तीच भीती तुमच्या आयुष्यातला तुमच्या यशाच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एका सकारात्मक आणि दिव्य चमत्काराची गरज आहे. जीवनामध्ये ज्या गोष्टींमुळे तुम्ही शांत राहता त्या गोष्टीची कदर करा. कारण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला शांतता मिळते, सुकून मिळतो, ती गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर ती गोष्ट सांभाळून ठेवा. कारण प्रत्येकाच्या जीवनात असं सुख मिळत नाही. जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त प्रयत्नांची त्या जोड द्यावी लागते. तुमचं आयुष्य आनंदाने तुम्हाला भरून टाकायचं असेल तर प्रत्येक क्षणात आपण चांगला आनंद शोधायला हवा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, फक्त विश्वास ठेवा आणि तुमचं काम करत राहा. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी गरज आहे ती मनात शांतता आणि प्रेम ठेवण्याची. तुमच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी त्या तुमचं यश थांबवू शकत नाहीत. तुमचं मन जर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर तुम्हाला जीवनात यशस्वी होणं सोपं जाईल. जीवनातील प्रत्येक समस्या ही एक नव्या संधीसाठी पायरी असते. तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरलेलं असण्यासाठी कृतज्ञता ठेवा. तुमचं मन शांत आणि स्थिर असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीतून मार्ग काढता येईल. तुमचं भविष्य तुमच्या आजच्या कृतींवर अवलंबून आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि मेहनत हीच 2 मुख्य शस्त्र आहे. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला बदलावं लागेल. स्वतःमध्ये जर थोडा बदल केला तर जास्त काही कठीण कुठलीच गोष्ट नाही. फक्त थोडासा बदल स्वतःमध्ये करण्याचा थोडा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी सर्व काही तुमच्यासाठी शक्य होईल. तुमच्या जीवनामधील समस्या कितीही मोठ्या असोत त्या सोडवण्यासाठी विश्वास आणि धैर्य ठेवा. स्वामी तुमच्या मनातील अंधकार दूर करणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्या चरणावरती मन एकाग्र करा. तुमचं आयुष्य संधीने भरलेलं आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहे. फक्त कृतज्ञता ठेवा आणि प्रयत्न करत राहा. तुमचं मन जर खचलेलं असेल तर आत्मविश्वास जागृत करा. तुमच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येतील, पण त्या अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. आशेचा दिवा मनात ठेवा. अंधार कितीही गडद असो, स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या प्रकाशाची दिशा मिळेल. तुमच्या हृदयात विश्वास आणि प्रेम ठेवा. त्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या योग्य वेळी तुमच्याकडे नक्की येतील. तुमच्या मार्गावर जर अडथळे आले तर घाबरू नका, कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटाला एक धडा म्हणून घ्या. ज्या संकटाने तुम्हाला अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनवलं आहे. कष्ट करण्याची तयारी ठेवा. कष्टाला पर्याय नाही. तुमचं कष्ट फळाला आणण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नक्की तत्पर आहेत. तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका. सकारात्मक विचारांनी तुमचं आयुष्य सुंदर बनवा. स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करत आहेत. तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. फक्त स्वामींचं स्मरण करा आणि तुमचं मन देखील शांत होईल. तुमचं मन जर चिंतेने भरलेलं असेल तर स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या. तुमचं जीवन आनंदाने भरून टाकण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमच्या यशासाठी तुम्हाला योग्य दिशा स्वामी समर्थ महाराज दाखवतील. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेऊन नेहमी पुढे चला. तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची शक्ती सदैव जागृत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मनातील जे काही योग्य भाव आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. जर तुमच्या जीवनातील एखादं स्वप्न अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रेरणा देतील. नव्या दिशेने चालायला आता तयार व्हा. तुमच्या हृदयात प्रेम आणि कृतज्ञता ठेवा. तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरून जाईल. तुमचं मन जरा शांत असेल तर फक्त स्वामींचं स्मरण करा. तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल. तुमच्या वाटचालीत जर अडचणी आल्या तर कधीच हार मानू नका. स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त श्रद्धा ठेवा. तुम्हाला नक्की योग्य दिशा मिळेल. तुमच्या मनात जर काही शंका असेल तर स्वामींना हाक मारा. तुमचं जीवन स्पष्टता आणि शांतीने स्वामी भरून टाकतील. तुमचं कर्म निस्वार्थपणे करत राहा. तुमचं जीवन सुखी आणि समृद्धीने भरून टाकण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमचं मन जर कोणत्याही अडचणीत गुरफटलेलं असेल
तर तुमचं रक्षण करण्यासाठी स्वामी महाराज नक्की तुमच्याकडे एक गुप्त शक्ती पाठवतील. तुमचं ध्येय मोठं ठेवा. तुमच्या स्वप्नांना सातत्यात उतरवण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त संयम ठेवा आणि प्रयत्न करत राहा. तुमचं मन जर खचलेलं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आता एक नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचारांची निर्मिती तुमच्या आयुष्याला आता सुंदर बनवेल. तुमच्या यशासाठी स्वामी महाराज नेहमी तुम्हाला चांगले आशीर्वाद पाठवणार आहेत. तुमचं जीवन बदलण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा ठेवा. आशीर्वादाने तुमचं नक्कीच चांगलं होईल. तुमच्या समस्या, तुमचं जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व काही स्वामी तुम्हाला देणार आहेत. तुमचं मन जर खंबीर असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणींवर विजय मिळवू शकता. तुमच्या आयुष्याचा प्रवास सुंदर आहे. त्यातला आनंद घेत राहा. तुम्हाला योग्य दिशा मिळेल. तुमचं मन जर दुःखाने भरलेलं असेल तर तुमच्या दुःखाचं रूपांतर स्वामींच्या आशीर्वादाने आनंदामध्ये होईल. तुमच्या वाटचालीतील अडथळे दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज सदैव तयार आहेत. तुमचं मन जर अशांत असेल तर स्वामींचं स्मरण करा. तुमचं मन स्थिर होईल. तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता स्वामी समर्थ महाराज देणार आहे. तुम्हाला तुमच्या यशासाठी कठोर प्रयत्न, कठोर परिश्रम आणि कष्ट करायचे आहेत आणि स्वामींवरील विश्वास कायम ठेवायचा आहे. तुम्हाला जीवनात नक्कीच योग्य ती गोष्ट प्राप्त होईल. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त तुम्हाला प्रयत्नांची गरज आहे. जे फक्त प्रयत्न करतील त्यांचं आयुष्य नक्कीच चमत्काराने भरून जाईल. तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि तो दिवस अधिक चांगला बनवा. आयुष्य तुम्हाला नेहमी शिकवतं. फक्त तुम्हाला ते शिकण्यासाठी मन मोकळं असायला हवं. तुमचं भविष्य कसं असेल हे तुमच्या आजच्या निर्णयावर अवलंबून असतं. आयुष्यात अडचणींना संधी मानून काम केल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल. तुमचं आयुष्य एका प्रवासासारखं आहे. प्रवासाचा प्रत्येक टप्पा अनुभव संपन्न असतो. जीवनात संकट येतात पण त्यांना संधी म्हणून स्वीकारल्यास तुम्ही अधिक सामर्थ्यवान होऊ शकता. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आनंद आणि समाधान असला पाहिजे. आयुष्य तुम्हाला काय देतं यापेक्षा तुम्ही आयुष्याला काय देता हे महत्त्वाचं आहे. तुमचं आयुष्य जेवढं साधं असेल तेवढं ते अधिक सुंदर आणि आनंददायक होईल. आयुष्यात मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी कष्ट करणं हेच खऱ्या यशाचं गमक आहे. तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीत यशस्वी होऊ शकता. जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो. फक्त त्याकडे सकारात्मकतेने पहा. तुमचं भविष्य घडवण्यासाठी आज केलेले छोटे प्रयत्नही खूप महत्त्वाचे आहेत. आयुष्य म्हणजे सतत प्रवाहात राहणं. थांबणं म्हणजे संधी गमावणं. तुमचं मन जर योग्य विचारांनी भरलेलं असेल तर यश तुमच्यापासून फार दूर नाही. तुमच्या आयुष्याचा आधार नेहमी तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या ध्येयावर ठेवा. जीवन तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी आहे. दुःखाला थांबवणं हे तुमच्या हातात आहे. तुमचं मन सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. आयुष्य ज्या प्रकारे तुम्ही घालवाल त्याच प्रकारे तुमच्या यशाचा पाया रचला जाईल. तुमचं मन शांत असेल तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्याचं सामर्थ्य मिळेल. जर कष्ट करण्याच्या वेळेमध्ये तुम्ही जर कष्ट केले नाही तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असेल तर तुमच्या मार्गातले अडथळे सहज दूर होतील. तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असण्यासाठी फक्त तुमचं मन शांत ठेवा. जीवन तुम्ही जशी संधी देतं तशीच ती स्वीकारायला हवी. तुमच्या मनात सकारात्मक विचार असतील तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीत टिकून राहू शकता. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. त्या प्रवासात तुम्हाला अनेक अनुभव मिळतात. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरू करा. तुमच्या आजच्या निर्णयावर तुमचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. जीवनात संघर्षाला घाबरू नका, कारण संघर्षाशिवाय खरा यशाचा आनंद मिळत नाही. तुमचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज असते. आयुष्य एका लाटेसारखं असतं. चढ उतार जरी असले तरी लाट ही नेहमी पुढे जात असते. तुमच्या मनात जर धैर्य असेल तर तुम्ही कोणतीही समस्या सोडवू शकाल. आयुष्य आनंद शोधण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी नेहमी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला त्या गोष्टींमधूनच खूप काही मिळणार आहे. तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असण्यासाठी इतरांना मदत करा. आयुष्य म्हणजे सतत पुढे जाण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आयुष्यात कधीच थांबू नका. तुमचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी आजचे विचार खूप महत्त्वाचे आहे.
तुमचं मन शांत असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीवर योग्य मार्ग सापडेल. आयुष्य जसं आहे तसं स्वीकारा. त्यात सुधारणा करण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात आहे. तुमचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी तुम्ही नेहमी चांगले विचार करा. जेव्हा जीवनात आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतो तेव्हा आपल्या जीवनात वाईट घडत असतं. म्हणून दुसऱ्याबद्दल कधीच वाईट विचार करू नका किंवा वाईट विचार मनातही आणू नका. जीवनात संघर्षाशिवाय कोणालाही आनंद मिळत नसतो. कितीही करोडपती किंवा अरबपती लोक जरी असतील तरी त्यांच्या जीवनात अगोदर संघर्ष होता. त्या संघर्षावर त्यांनी मात केली आणि त्यानंतर त्यांना त्या यशाचा पाया रचला गेला. आयुष्य सुंदर आहे, फक्त त्यामध्ये चांगले बदल घडण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही चांगले कामं करता, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहता, तेव्हा तुमच्या जीवनात चांगले बदल घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून नेहमी चांगल्या आणि सकारात्मक लोकांमध्ये राहायला शिका. जीवन तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी आहे, म्हणून प्रत्येक क्षणाची कदर करायला शिका. जो क्षण तुम्हाला मनसोक्त जगता येईल तो जगा, परंतु तुमच्या कर्माला कधीच विसरू नका, कारण कर्म तुमचं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं मन जर शांत असेल, स्थिर असेल, तुम्ही आनंदी असाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात चांगली घडेल. कारण ज्याचं जीवन आनंदी आहे त्याच्या जीवनामध्ये नेहमीच चांगल्या गोष्टी घडत असतात, आणि ज्याचं जीवन पूर्वीपासून दुःखी आहे त्याच्या जीवनात नेहमी दुःखच येत असतं, कारण त्याचे विचार असं दुःखी असतात. म्हणून विचार चांगले असतील तर जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. एक उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून दुःख सोसावं लागतं. त्याच्या आयुष्यात नेहमी दुःख आहे. का आहे तर त्याचे लहानपणापासून जे विचार आहे ते विचार त्याचे खुंटले गेले आहेत. लहानपणापासून त्याला मोठे विचार करण्याची कधी संधी मिळाली नाही, आणि कधी ती संधी त्याने शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. म्हणून तो मोठा जरी झाला तरी त्याचे दुःख कधीच संपलं गेलं नाही, कारण त्याचे विचार त्याला दुःखी बनवत होते. खरोखर जीवनामध्ये प्रत्येकाचे दुःख असतं, परंतु जर विचार आपण दुःखी केले तर जीवन आणखी दुःखी बनतं. म्हणून दुःखाचे विचार कधीच करू नका. नेहमी आनंदाचे आणि सकारात्मक विचार करा. जेव्हा तुम्ही आनंदाचे आणि सकारात्मक विचार करत असता तेव्हा दुःखाचं रूपांतरसुद्धा आनंदामध्ये होतं. ही गोष्ट सत्य आहे. जरी तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य नसेल, परंतु तुम्ही आजचे जे काही कर्म करणार आहात त्यावर तुमचं भविष्य आहे. तुमच्या भविष्यामध्ये तेच घडणार आहे जसं आज तुम्ही वागणार आहे. म्हणून असं समजू नका की आपल्या हातामध्ये आपलं भविष्य नाही. आपल्या हातामध्येच आपलं भविष्य आहे. म्हणून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता ठेवा. योग्य ते वागण्याचा, योग्य कर्म करण्याचा आजपासूनच संकल्प करा. आज जर तुमचं मनामध्ये सकारात्मक विचार असतील तर भविष्यामध्ये तुमच्या मनात असलेल्या सकारात्मक विचारांचा फायदा तुम्हाला होणार आहे. आनंद हा कुणी देत नसतो, तो स्वतः निर्माण करायचा असतो. जर आपलं मन तो आनंद स्वीकारण्यासाठी तयारच नसेल तर कितीही मोठा आनंद तुमच्या जीवनात आला तरी तुम्ही दुःखीच राहाल, कारण तुमचं मन तो स्वीकारण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. आयुष्यात कधीच हार मानायची नाही, कारण प्रत्येक अडचण तुमच्यासाठी काहीतरी संधी आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, परंतु त्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आता ही जी मोठी लोकं आहेत त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येत नाही का? तर येतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी येतात आणि अडचणी असतात, परंतु त्यावर जो मार्ग काढतो तो आयुष्यामध्ये टिकतो, आणि जो यावर मार्ग काढण्यामध्ये असफल होतो तो आयुष्यामध्ये खूप मागे पडतो. तुम्ही बघत असाल की आपले काही ओळखीचे लोक आहेत जे खूप पुढे निघून गेले आहेत. त्यांनी त्या कठीण परिस्थितीवर मात केली. त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला सावरलं, सकारात्मक विचार केले, म्हणून आज ते खूप सुखी आणि समृद्ध जीवन जगत आहेत. जरी समृद्ध आणि सुखी जीवन असलं तरी त्यामध्ये अडचणी येतातच, परंतु त्या अडचणी सोडवण्याची जी क्षमता त्यांच्यामध्ये असते ती खूप पुढच्या लेवलची असते. आता आपल्याला छोटी जरी अडचण आली तर आपण लगेच चिंताग्रस्त होतो, आणि काही लोकांवर कितीही मोठी अडचण आली तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच गायब होत नाही. याचं कारण काय आहे की ती क्षमता त्यांच्यामध्ये जागृत झाली आहे. ती क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे की ते कितीही मोठ्या संकटांवर सहजपणे मात करू शकता. पैसा हा तुम्हाला भौतिक आनंद देऊ शकतो, परंतु मनाचं समाधान आणि मनाचा आनंद हे फक्त तुमचं कर्म तुम्हाला देऊ शकतं. म्हणून पैशापेक्षा तुमच्या कर्माला जास्त महत्त्व द्या.
पैसा आज आहे तर उद्या नसेल, परंतु तुमचं कर्म आयुष्यभर तुमच्यासोबत असेल आणि जो कर्म चांगलं करेल त्याला जीवनामध्ये कुठलीच कमतरता पडणार नाही. पैशापेक्षा, मोहापेक्षा तुमच्या आत्मिक समाधानाला आणि तुमच्या मनाच्या शांततेला जास्त महत्त्व द्या, कारण त्याच गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन खूप कामी पडणार आहे. म्हणून या भौतिक जगातील मोहाला बळी पडू नका. जे तुमच्या मनाला चांगलं वाटेल, जे तुमच्या मनाला सुख देईल, समाधान देईल, त्या गोष्टींना जास्त महत्त्व द्या. आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता. ज्या भक्तांनी आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला त्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी नक्की येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच आत्ता याच क्षणी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.